आणि उपनगरामध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। मुंबई महानगरपालिकेच्या कुकर वाटप उपक्रमामध्ये घोटाळा। आमदार दिलीप लांडेंनी स्वतःच्या नावाने कुकर वाटप केल्याचा आरोप। कुकर खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। मुंबईमधील 14,000 ठिकाणी डेंग्यू तर 2,500 भागामध्ये मलेरियाचे डास। पावसाची विश्रांती असली तरी साथीच्या आजारांची भीती कायम। मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सुधाकर तांबोळी यांचा उमेदवारी अर्ज बाद। अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्रुटी भोवल्या। तांबोळी हे सलग 2 टर्म सिनेट सदस्य। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिकेमधला स्थानकांच्या परिसरामध्ये 2,931 झाडं लावण्याचा निर्णय। लागवडीसाठी 12,61,66,136 रुपयांची 3 कंत्राटं। एका झाडामागे 41,000 रुपये खर्च। मुंबईमध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे उष्णतेमध्ये वाढ। पुढील 3 दिवस असेच वातावरण राहणार तर मुंबईमध्ये पुढील काही दिवसात हलक्या सरींचीही शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। धारावीमधील 5 इमारतींच्या हस्तांतरामध्ये अडचणी। डीआरपी कडून 642 कोटी मिळण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील वरळीमधील 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये मिळणार। काही कारणाने कामाला विलंब झाल्यामुळे बीडीडी वासियांची घराची प्रतीक्षा लांबली। पनवेल पोलीस उपायुक्तपदी प्रशांत मोहिते पाटलांची नियुक्ती। विवेक पानसरेंच्या जागी प्रशांत मोहिते पाटील नवे पोलीस उपायुक्त। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 कोटी रुपयांचं कोकेन जप्त। महसूल गुप्तवार्ता विभागाची कारवाई। शॅम्पू आणि साबणाच्या बाटलीतून द्रव स्वरूपामध्ये कोकेनची तस्करी। नैरोबीवरून आलेली महिला ताब्यात।